थोडंसं सामान घेऊन जायचं होतं, तेल डब्बा वगैरे घेऊन जायचं होतं, मॅगी बॉक्स वगैरे. आता बऱ्याच लोकांना माहिती ताम्हिणी घाट सध्या बंद आहे, म्हणजे बंद ठेवलं आहे ऑफिशियली. पण तरी बरेच लोक असे आहेत की येतात आणि तुम्हाला पुढे दाखवेलच मी की तरी गर्दी किती आहे, लोकांची गाड्या किती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आम्हाला जायचंय ज्या मेन कामासाठी वरती ताम्हिणी घाटला आपल्या हॉटेलवरती, तर ते काम तुम्हाला सांगायचंय. महेशला मिळाला तर ऍक्च्युली नाईट राऊंड करत असताना बुशू. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आता बुशू म्हणजे काय, तर बुशू म्हणजे कासव. आणि म्हणजे मी जेव्हा माहेरी होते तर तेव्हा आम्ही कासवाचं नाव बुशू ठेवलेलं आणि नंतर मग आम्ही त्याला विहिरीमध्ये सोडून दिलं. तर तेव्हापासून आम्ही कोणताही कासव जरी मिळाला आम्ही त्याला बुशू म्हणतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक 2-3 वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा पाऊस जास्त झालेला ताम्हिणी घाटात, नद्यांना पूर आलेले, तेव्हा पण आम्हाला मिळालेले असे 1-2 कासव. तेव्हा पण आम्ही त्याला बुशूच म्हणायचो. त्यांना आम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती आहे की आम्ही तो सोडून दिला तर त्याला बुशू म्हणत होतो आम्ही. तर तसंच आम्हाला परत एक 2-3 दिवसापूर्वी महेशला कासव मिळालंय. तर ते 2-3 दिवसापूर्वी जे कासव मिळाले तर त्याला आम्हाला सोडवायला जायचं, म्हणजे डॅममध्ये सोडायला जायचंय. तर तुम्हाला दाखवणार आहे मी ते कासव. पण हे सगळं करत असताना आणि बोलायच्या नादात आणि मंदिर आम्ही व्हिजिट करायला गेलो, तर या सगळ्याच्या आम्ही कासवालाच विसरून आलो घरी. माझी रिॲक्शन, मी जस्ट बघायला गेले पाठीमागे की कासव म्हटलं चला कासवाला सोडवायला जायचं. त्या मंदिरात पाय पडून झाले, कासवच नव्हतं. नंतर मग ध्यानात आलं की अरे आम्ही कासवालाच विसरून आलो, जे मेन काम आहे तेच राहिलं. तर आता मी परत रिटर्न चाललोय कासवाला घ्यायला आणि हॉटेलचं थोडं सामान घ्यायचं होतं, तर ते सामान घेऊन आम्ही परत रिटर्न जाणार आहे. मुळशीमध्ये आलोय आणि दाखवते मी तुम्हाला बॅकला. मुळशीला एक सनसेट पॉईंटच्या इथं आलोय. सुशील म्हणून ओनर आहे, तर सुशीलच्या हॉटेलला आम्ही आलोय, सुशीलचा मोठा भाऊ. आणि इथे आपण बुशूला सोडतोय. आता पुढे महेश आहेत आणि बकेटमध्ये बुशू आहे. आता इकडनं जातो आम्ही त्याला सोडवायला, आणि आता बुशूला सोडवायला चाललोय आम्ही. नाही राईटने चल ना. आता आम्ही मस्तपैकी कासवाला सोडायला आलोय मुळशी डॅममध्ये. आणि पावसाचं वातावरण झाले, पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, पाठीमागे डॅम आहे, पूर्ण डॅम भरत आलाय आणि हर उभेदारी मी आहे आणि महेश आमचा व्हिडिओ घेतोय. तिकडं रस्ता बघायला गेलेत आणि इकडे बघा बुशू. ए हाय बुशू, बुशू. इथं सोडवायला आलो होतो बुशूला. तर इथे पाठीमागे बघा, पाठीमागे हा डॅम आहे आणि इथं खाली बकेटमध्ये बुशूला ठेवलंय. सगळा रस्ता आहे आणि महेश पुढं चाललाय पूर्ण डॅमच्या कडेला आपल्याला त्याला सोडवायला. महेशच्या मागे मागे व्यवस्थित चाललोय, कारण रस्ता सगळा असा दगडाचा वगैरे आहे आणि पावसामुळं त्याला थोडंसं गवत वगैरे आले. चप्पल जे आहेत ते आम्ही मागेच काढल्यात, बिना चप्पलचं चालू आहे आम्ही. आणि फायनल आम्ही पोहोचलो डॅमच्या इथे. असं मस्त डॅम आहे, व्ह्यू. तुम्हाला जर ह्याचं लोकेशन हवं असेल तर कमेंट करा, तुम्हाला लोकेशन देईल मी. घेतलेल्या कासवाला थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या थोडंसं आळ्या होत्या, तर महेशाला ते काढून साफ करून आता सोडायचं आहे त्याला. तर ते सोडायची तयारी चालू आहे बघा. म्हणजे ते एवढी हालचाल चालू झाली ना, कारण जोपर्यंत तो आमच्याकडे होता तोपर्यंत त्याची हालचाल खूप मंद होती. पण आता पाणी बघितले तोपर्यंत त्याची हालचाल वाढलेली आहे, म्हणजे पाय वगैरे तो हे करतोय. तसं मग बघायला गेलं तर साईज थोडी बारकी वाटते. ह्याच्या आधी आम्हाला खूप मोठं भेटलं होतं 1-2 वर्षापूर्वी. आता हे छोटं भेटलेलं आहे. पावसाळ्याचा कालावधी नदी नाले फुल भरून चालतात, तर त्यातले जे कासव असतात असे रोडवर येतात. अशा टायमिंगला जर भेटले तर तुम्ही ह्यांना सुखरूप तलावामध्ये किंवा नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा अशा डॅममध्ये सोडा. तर आम्ही ह्याला मुळशी डॅममध्ये सोडतोय. अशा प्रकारे आम्ही त्याला सोडवतोय आता आणि गुड बाय म्हणणार आहे. बाय बुशू. रुगू बाय कर, रुगू त्याचं काय चाललंय बघा. ए बाय करा बुशूला, बुशूला बाय करा. हा, असं कासव आहे आता आणि त्याला आता रिलीज करतोय आपण.
महेश चालले त्याला सोडवायला. बघा बघा तरफड बघा त्याची. आणि गेला. अगं बुशला रिलीज केलेली. आणि पलीकडे बघताय तुम्ही, तुम्हाला दाखवतो झूम करून. प्लास्टिकच्या बॉटल्स बघा कशा एका जागी आल्या. हे बघा झूम केलंय मी ॲक्च्युली. हे असं इतकं आलं बघा. एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल सगळा कचरा साईडला केलाय बघा. प्लास्टिक, लाकूड, हे सगळं असं. आता समोर बघताय सगळं दिसायचं बंद झालंय. हा सगळा पाऊस आहे बरं का. आणि आता म्हणून आम्ही पटपट निघतो इथून वरती. मग ह्याची पाऊस नव्हता जाताना, पण आता मात्र पाऊस आलाय भरपूर. पाठीमागं दिसत असेल तुम्हाला डॅम. आता नाही होईना तरी 70-80% भरलाय. आणि आता आम्ही बुजता मस्त. हा बाहेरचा प्रिमायसेस आहे, ही एंट्री. आणि हे हॉटेल सुशीलचं. आणि पाठीमागे इथे जे आहे बॅकला, तर तिथे आपण कासव सोडले. पाठीमागे इथे डॅमचा व्ह्यू दिसतो. एकदम इथं बसलं तरी मस्त व्ह्यू एन्जॉय करता येतो. आता पलीकडे ऋग्वेद आहे बघा. हे सुशीलचे पप्पा आहेत. आणि ऋग्वेद बघा पाऊस एन्जॉय करतात. इथे आपण बुशूला सोडलं इथे या ठिकाणी. अरे बस बस माझ्याकडे यायचं त्याला लगेच. त्याला लगेच माझ्याकडे यायचं काय. महेश आणि त्यांच्या गप्पा चालू झाल्या. पाऊस, ड्युटी, असं त्या काकांसोबत बोलणं चालू आहे. ऋग्वेदचं बाबा बाबा चाललंय. काका बाबा याचं खेळाचं काम झालंय बघा. जास्त पाठ झालं. हे बघा बुशला सोडून आम्ही असं निघालोय. आणि सध्याचं असं क्लायमेट आहे. पाऊस पडतोय. आता थोडा कमी झालाय, पण पाठीमागे जास्त पाऊस होता. सो आता पाऊस पण येतोय, वॉटरफॉल पण सगळे ऍक्टिव्ह झालेत. आणि असं सध्याचं कंडिशन आहे. हॉटेलच्या पाठीमागे आपण सध्या 1 किलोमीटर. आणि बघा, आणि हॉटेलला 1 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये सध्या हे क्लायमेट आहे. हे सगळं मोठं माउंटेन. इथे पाठीमागे तो पॉइंट दरड कोसळलेला. आणि हे छोटेसे वॉटरफॉल थोडेसे ऍक्टिव्ह आहेत. चला हॉटेलच्या पुढे आलोय, कारण जो रस्ता खचला आहे त्याचं काम कुठपर्यंत आलोय बघायला. ईश्वर मंदिर आहे. आणि या मंदिराच्या पुढेच रोड खचलेला होता. त्याचं काम कुठपर्यंत केलं MSRDC ते बघायला चालू आहे आपण. हे ते मंदिर आहे. हे सोमजाईश्वरचं मंदिर आहे. तुम्ही आमच्या रीलमध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल. आणि इथेच पुढे रस्ता खचलेला आहे. तर तो रस्त्याचं काम कुठपर्यंत केले तेच आपण चेक करायला आलोय. तर आता अंधार बऱ्यापैकी होत आलाय. आणि सगळे वॉटरफॉल सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत सध्या. बघूयात आपण आता कितीपर्यंत काम झालंय ते. म्हणजे तसं तांबडी घाटचा रोड ओपन करायला. हे बघा समोर तुम्हाला धबधब्याचं सगळं रोडवरती आलेलं दिसेल बघा. हे इथं कामाचं सगळं सामान येऊन पडलंय. ती जागा जिथे सगळं पाणी रोडवरती आलेलं, जवळजवळ गुडघे एवढं पाणी. आणि हा तो लेफ्ट साईडचा धबधबा. आता काय काय वाहून आलंय बघा. हे सगळं हा धबधबा एवढं सगळं वाहून आलं. आता साफ केलंय बऱ्यापैकी तरी, लाकडं वगैरे सगळं. 1 किलोमीटरवरती हा सगळा रस्ता खचलेला आहे. आणि तोच रस्ता बघण्यासाठी सध्या मी आली आहे. आणि तुम्हाला दाखवते मी सध्याची स्थिती काय आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघता इथे सध्या थोडासा पाऊस चालू झालाय परत, जो की बंद होता. हा इथे पाठीमागे रोड वाहून गेलाय. तुम्हाला बॅकने दाखवते मी. हाच तो वॉटरफॉल आहे ज्याचं सगळं पाणी इथे रस्त्यावरती आलं होतं. आणि तुम्ही इथं बघू शकताय लाकडं वगैरे सगळं वाहून सगळं इथं खाली आलेलं. आणि इथं गुडघाभर पाणी साठवून हे सगळं चॉकअप झालेलं आहे. हेडलाईट त्यांनी पॉकलेनी वगैरे JCBने सगळं व्यवस्थित खणलंय, पाण्याला मार्ग करून दिलाय. आणि हे सध्या साईडला इथं वॉलचं काम करणार आहेत ते लोक. आणि ते मोठे मोठे दगडी बघा आलेत. आणि इथे सगळं त्यांनी चॉकअप केलेलं, नळ्या वगैरे ओपन करून पाणी जायला मार्ग दिलाय. असं हे पाणी सगळं आपलं खाली 3 लेअर वॉटरफॉल मार्गे
आपल्या प्लसवालीत एंटर होऊन सगळं देवकुंडला जातं. तर हे सध्याचं आता इथं MSRDCने इथे पण सिमेंटचे पाईप टाकले. पण दाखवते जिथे रस्ता खचलेला अजूनही काम चालू आहे. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पावसामुळे त्याने काम थांबवलं. आता पुढचं तुम्हाला पॉईंट दाखवते मी जिथे त्याने रस्त्यामध्ये सिमेंटचे पाईप वगैरे टाकून तो रस्ता खचलेला बऱ्यापैकी काढलाय आणि कव्हर केलाय. हा तो पॉइंट आहे धबधब्याच्या पुढे. पॉकलेन इथे उभं केलंय. पाऊस असल्यामुळे सध्या त्यांना काम करता येत नाही. असं दगडी वगैरे साईडला करून इथे बऱ्यापैकी भर केली यांनी. इथे बघता येत असेल बघा तुम्हाला झाडं वगैरे सगळे कोसळली आहेत. दरडी वगैरे त्यांनी जाळी वगैरे आणली. अशा सिमेंटचे मोठे पाईप टाकलेत. तिथे पुढे दिसतोय बघा तुम्हाला इथे रस्ता खचलेला. आणि हे सगळे टाकून आता व्यवस्थित केलंय. ॲटलिस्ट सिंगल तरी वाहतूक जाऊ शकते. पण अजून लिगली तसा आदेश नाही आला त्याच्यामुळं हा रस्ता अजून बंदच आहे. लोकल लोकांनाच फक्त हा रोड ओपन आहे. कारण या साईडला जे आहे ते जवळपास किराणा मालाचे वगैरे दुकानं वगैरे नाही आहेत. काही मार्केट नाही आहे. त्याच्यामुळं फक्त हा लोकल लोकांसाठी चालू आहे. सध्याची ही कंडिशन आहे ताम्हिणी घाटची. हे बघा जाळ्या वगैरे येऊन पडल्यात. हे दगडी आणि सध्या आता हे वातावरण आहे ताम्हिणी घाटचं. आणि आपण चाललो आता आपल्या हॉटेलकडे. मस्त असं क्लायमेट झालंय. हिरवा निसर्ग. सगळे रस्त्याने फोटोशूट करतायत. आम्ही हॉटेलवरती आलो तर सध्या पाऊस भरपूर चालू आहे आणि याच वातावरणात असं मस्त वातावरण असतं हॉटेलला. आणि पाठीमागे तुम्ही मुलं बघताय. आता ते जे आहेत त्यांना असं सांगितलं की देवकुंड चालू आहे पण जे की खरं तर देवकुंड बंद आहे. तुम्ही ऐकलं असेल की देवकुंडमध्ये 2 जण बुडाले म्हणून त्या पूर्ण ग्रुपवरच सगळ्या कारवाई केली आहे. पण स्वतःने त्यांना इन्फॉर्मेशन दिली की देवकुंड सध्या बंद आहे. स्वतः आज ते इथं स्टे करणार आपल्या हॉटेलच्या इथे आणि उद्या ते दुसरे पॉईंट बघायला जातील. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया आपण नव्या ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.